पैसे कमी पडले तर अजून थोडेसे पैसे वाढवतो, परंतु जे ठरलंय आणि त्याचा उपयोग तुम्ही खेळाडूंनी, तुम्ही नागरिकांनी, आमच्या महिला भगिनींनी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं करून घ्या, कारण शेवटी तुमचं आहे. आम्ही एकदा तुम्हाला चांगलं करून देऊ, पण मेंटेनन्सच्या करता पण आम्ही आता टीपीसी मध्ये 1% निधी हा क्रीडा संकुल चांगली राहण्याच्या करता मेंटेनन्स करता टाकलेला आहे. म्हणजे आता तुमचा जर टीपीसी 500 कोटीचा असेल तर 500 कोटीच्या 1% म्हणजे 5 कोटी मिळणार. तर त्याच्यामुळं फक्त इथं नाही, त्याच्यातनं वेगवेगळे मेंटेनन्स होऊन जातील. आणि PWD असे सगळ्यांचं समन्वय मला साधावा लागेल. आणि तो साधी तुम्ही फक्त फार लगेच अजून तर काहीच दिसत नाही असं नाही. मी टप्प्याटप्प्याने ते करतो, तुम्हाला दिसेल. तुम्ही पेशन्स ठेवा, मी तुम्हाला हे सगळं चांगलं करू. धन्यवाद दादा. बीड जिल्हा वकील संघाचं एक निवेदन दिलं, रस्ता करणार निवेदन दिलं चाललंय ना. म्हणजे सगळेच आहेत, वकील आले, डॉक्टर आले, इंजिनियर आले, आमच्या इकडे जायला नागरिक आले, रस्ता नाही केला छत्रपती शिवाजी पुतळ्यापासून. जे काही असेल आम्ही एकदम काही सगळा महाराष्ट्राचा फंड इथं आणू शकत नाही. जेवढा काही आपल्या हिश्श्याचा असेल तो आणून तो सत्कारणी कसा लागेल, त्याला पाय दुसरीकडे फुटणार नाही. सगळेच्या सगळे पैसे तिथंच खर्च होतील अशी रस्ता पाहिजे फक्त. धन्यवाद दादा. रस्ता झालेला आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा.